पप्पा ऐका ना प्लीज, आम्हाला पण मम्मीला बघायचं प्लीज. नाही यायचं तुम्ही माझ्या मला भेटायलाच काय तिच्या नजरेसमोर सुद्धा यायचं नाही तुम्ही. जे काही केलं ना तुम्ही, जगातल्या कोणत्या आई बापाने बघायला लागू नये ही स्वामींकडे इच्छा माझी. आम्ही तुमचे कोणी नाही आहात आणि तुम्ही आमचे कोणी नाही आहात. प्लीज असं नका ना बोलू. तिची तब्येत कशी आहे ते तरी बघू दे ना एकदा. कशाला तिला आणखी त्रास व्हायला. आज ती बाई पडली ना तर तुम्हाला सगळ्यात जन्म दिलाय. स्वतः उपाशी राहिली, कामात कष्ट केलं, तुमच्यासाठी आयुष्य झिजवलं तिनं, आणि तुम्ही त्या बाबतीत काय केलं तुम्ही? हा दिवस दाखवलं. भाऊजीओ, हे सगळं आपण नंतर बोलू ना, आता नको. नाही उमाताई, मी बोलणार. यांना कोणाला आमच्याशी बोलावंसं वाटलं नाही ना, पण म्हणून मी शांत नाही बसणार. मी बोलणार. पप्पा आमची चूक झाली, सॉरी. चूक याला विश्वासघात बोलतात, चूक नाही. ठरवून केलेली गोष्ट चुकीची नसते, गुन्हा असतो, गुन्हा. अरे तुम्ही आई बापाला जिवंत मारलं रे. पप्पा तुमच्यामुळे आज तिची ही अवस्था झाली. बिचाराने काय स्वप्न बघितली होती रे. काय चुकलं ते सांगा ना. तुम्ही आई बापाला फसवलं. माझ्या पोरी माझा अभिमान आहेत असं बोलायचं रे. लोक बोलायचे काय परब, 4 पोरी, पोराची वाट बघत होतात का. तर मी बोलायचो माझ्या पोरी ना पोरांपेक्षाही भारी आहेत. माझ्या पोरी आदर्श मुली आहेत. माझ्या पोरी तेव्हा शपथ घेऊन सांगतो, मला मुलगा नाही याचं मला तसं बरंही कधी दुःख झालं नाही का. पण आज माझ्या पोरींनी 4 लोकांमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पण आज समजलं बरं का मला, पोरांनी दिलेली जखम जास्त लागते आणि ज्यांनी जखम दिली ना त्यांनी मनपट्टी करायला यायचं नाही. हा सांग ना, सांगा माझ्या पप्पाला तुमचं काय बिघडलं होतं ग. स्वतः कधी अंगाला नवीन कपडा नाही लावला, दागदागिन्यांची हौसमौज नाही केली, कशी तरी तडफडत एक एक पैसा साठवून तुमचं भविष्य कसं सुधारेल याची स्वप्न बघत होते का माझी बाबा. स्वतःसाठी जगलीच नाही, तुमच्यासाठी जगली, तुमच्यासाठी. आणि तुम्ही तिला आज मारायला उठलं. तुमच्यासारख्या पोरी ना वैद्याला सुद्धा मिळू नये ग. पप्पा तू बांदेकर चांगला मुलगा नाही हो. अरे दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या आधी आपण काय ते बघा ना. आई बापाला लाज आणली ते बघा ना. आई बापाला न सांगता लग्न करायला ते करा तुम्ही. तुम्ही माझ्या मामाच्या जवळ यायचं नाही. इतकंच कशाला, मला तुमची सावली पण त्याच्यावर नकोय. कुठल्या जन्माचं पाप केलं म्हणून तुम्हाला तिने जन्म दिला आणि तुम्हीच तिच्या जीवावर उठलात. मला ना तुमचं थोबडे बघायची इच्छा नाहीये. आजपासून तुम्ही आमच्या मुली नाही आहात. आमच्या आयुष्यात, आमच्या घरात तुम्हाला जागा नाही. आपलं नातं संपलं, नातं संपलं, नातं संपलं, नातं संपलं. Sorry.
थँक्स शनाया. एवढी भूक लागली होती ना मला. आय वॉज सो हंग्री. आणि यांच्या हार्ट अटॅक ड्रामामुळे मी काय खाल्लंच नव्हतं. थँक्स शनाया माय गर्ल. इट्स ओके. बाय द वे, व्हॉट्स द सिच्युएशन हियर? ब्रो, बॉम्ब फुटलेत. बॉम्ब. रिअली? या माझ्या एनिमीजला सगळं असा शॉक बसलंय. सगळं खरं समजलंय. व्हॉट? तुझ्याबद्दल पण? नो सिली, माझ्याबद्दल नाही. हा बट माझा पाथ क्लिअर झाला. आता काय त्या गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही आणि माझ्या आणि गौतम मध्ये कोणीच येणार नाही. हाऊ कॅन यू बी सो शुअर समायरा? डूड, आता जे झालंय ना त्याच्यामुळे पमा मावशी आणि कंडक्टर अंकल त्या मुलींना कधीच फॉरगिव्ह नाही करणार. बाय द वे, त्यांनी त्यांना डिसोन केलंय. अँड अबाउट गौतम्स मामा, तिला तरी रिलेशन एक्सेप्टच होत नाही. सो इट्स ऑल ओव्हर. आता फक्त एकदा हॉस्पिटल ड्रामा संपला ना, मग मी माझ्या डॅडला सांगणार आहे माझ्या लग्नाची तयारी लवकरात लवकर स्टार्ट करा प्लीज. आय एम सो एक्साइटेड समायरा. आय वॉन्ट अ पार्टी. ब्रो, ऑफकोर्स युल गेट अ पार्टी. अँड कम ऑन, तू आता बघशीलच समायराची पार्टी किती ग्रँड असते ती. आम्ही तुमचे कोणी नाही आहात आणि तुम्ही आमचे कोणी नाही आहात. तुम्ही एक बापर जिवंत मारलं रे. आजपासून तुम्ही आमच्या मुली नाही आहात. आमच्या आयुष्यात, आमच्या घरात तुम्हाला जागा नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा. वनवायोरी पेटला. खेळ मांडला. खेळ मांडला. खेळ मांडला देवा. खेळ मांडला. ताई, आपण आज जायचं का? पण पप्पा नाही बोललेत ना. ताई, काय करायचं आपण आता?